लक्ष द्या। आता आपण इयत्ता 4च्या स्कॉलरशिप मधील पेपर 1 मधील जो महत्त्वाचा विषय आहे मराठी, या मराठी मधील दुसरा घटक कविता व कवितेवर आधारित प्रश्न हा समजावून घेणार आहोत। कशा प्रकारे कविता येतात, त्यावरचे प्रश्न कसे येतात, ते कसे सोडवायचे असतात, हे आता आपण समजावून घेणार आहोत। ज्याप्रमाणे आपण आताच पाहिलं की उतारा कसा समजपूर्वक वाचायचा, त्याच्यावर 3 प्रश्न येतात, ते 3 प्रश्न कसे सोडवायचे, तसंच आपल्याला कविता आणि कवितेवर आधारित प्रश्न सोडवायचे आहेत। इथे काय काय विचार करायचा आहे तो आता आपण समजावून घेऊया। पहा, लक्षात ठेवा काय काय आपल्याला लक्षात ठेवायचंय। पहिला आहे प्रथम कविता काळजीपूर्वक वाचा। कवितेचा विषय व अर्थ समजून घ्या। कविता ही धड्यासारखी लगेच समजणारी नसते। कवितेचा विषय काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं असतं। त्या ओळींमधून कवितेतून काय सांगायचंय तो अर्थ समजून घ्यायचा असतो। कवितेतील विशेष शब्दांकडे बारकाईने लक्ष द्या। काही विशेष शब्द असतात, त्या शब्दांकडे आपल्याला लक्ष द्यायचं असतं। म्हणजेच इथं सुद्धा तुम्ही पाठ केलेले समानार्थी शब्द, अलंकारिक शब्द कामाला येणार आहेत। मराठी या विषयामधील जो शब्द संपत्तीचा भाग आहे तो तुम्हाला संपूर्ण मराठीमधील प्रश्न सोडवताना कामाला येणार आहे। त्यामुळे जितकं तुमचं शब्द संपत्ती पाठांतर जास्त, तितकं तुम्हाला मराठी ह्या विषयातील प्रश्न सोडवणं सोपं जाणार आहे। कवितेवर किमान 3 प्रश्न विचारले जातात। एक प्रश्न किती मार्कांचा असतो? 2। मग 3 प्रश्नासाठी तुम्हाला किती गुण मिळतील? 6। म्हणजे कवितेवर कमीत कमी 6 मार्कांचे प्रश्न विचारले जाणार आहेत। प्रत्येक प्रश्नाचे सर्व पर्याय समजपूर्वक वाचा व पारखून घ्या। प्रश्न वाचला की प्रश्नाखाली दिलेले 4ही पर्याय वाचायचे। 1-2 पर्याय वाचले, आपल्याला तिथंच उत्तर मिळालं की मग बाकीचे पर्याय न वाचता आपलं वर्तुळ रंगवायचं नाही। 4ही पर्याय वाचून पारखून घ्यायचे की आपलं योग्य उत्तर कोणतं आहे। बऱ्याचदा 2 आणि 3 किंवा 1 आणि 4 असे पर्याय बरोबर असतात। त्याच्यामुळे सर्व पर्याय वाचून तपासून घ्यायचे। उत्तरे लिहिताना संभ्रम निर्माण झाल्यास कवितेतील संबंधित भाग पुन्हा वाचा। आपण प्रश्न वाचला, पर्याय वाचले, पण आपण कन्फ्यूज झालो किंवा विचारात पडलो का नेमकं उत्तर 1 नंबरचे का 3 नंबरचे। दोन्ही तुम्हाला योग्य उत्तर वाटायली किंवा एकही उत्तर योग्य वाटत नसेल, अशा वेळेस काय करायचं? कवितेचा भाग पुन्हा एकदा वाचायचा। ज्या भागावर आपल्याला प्रश्न विचारलाय तो भाग पुन्हा एकदा बारकाईनं वाचन करायचा। पर्यायी उत्तरांतील पहिलेच उत्तर बरोबर वाटले तरी घाई करू नका। आता सांगितलं मी तुम्हाला, सर्व पर्याय बारकाईने वाचा। खात्री करूनच योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। सर्व पर्याय वाचून स्वतःची खात्री झाली की सर्व पर्यायामधून हा एकच पर्याय योग्य आहे, अशी तुमच्या मनाची खात्री झाल्यावरच आपल्याला वर्तुळ रंगवायचं आहे, घाई करायची नाही। आता आपण इथे दिलेला नमुना उतारा आणि त्यावरील प्रश्न समजावून घेणार आहोत। आणि म्हणजे मग आपल्याला कविता कशी समजपूर्वक समजून घ्यायची आणि त्याच्यावरील प्रश्न कसे सोडवायचे हे लक्षात येईल। चला, स्वाध्याय कविता व कवितेवर आधारित प्रश्न। प्रश्न आहे, पुढील कविता काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि योग्य उत्तरांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। तुम्हाला इथे एक कविता दिलेली आहे, ती कविता तुम्हाला वाचायची आहे आणि वाचल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न वाचून योग्य उत्तर शोधायचं आहे। पाहूया आपण नमुना कविता। पहा, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश
सूर्य देतो. ही तुमची इयत्ता तिसरीची कविता आहे. बऱ्याचदा दुसरीची, ओके, दुसरीची कविता आहे. अशा तुम्ही जर वेगवेगळ्या कविता वाचन केलेल्या असतील तर आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या, पाठ केलेल्या किंवा वाचलेल्या, अभ्यास केलेल्या कवितेपैकी एखादी कविता सुद्धा परीक्षेत येऊ शकते. आपण केलेला अभ्यास कधीही वाया जात नाही, हे त्याचं उदाहरण आहे. तुम्ही जर जुन्या कविता सुद्धा काढून वाचल्या, समजून घेतल्या तर उतारा कविता समजायला तुम्हाला मदत होणार आहे. पुढे वाचूया. सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे, सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणी गाती, सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. इतुके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील. ओके, तुम्हाला ही कविता पाठ होती त्याच्यामुळं तुम्ही हे आवडीनं वाचली. आता या कवितेवर कसे प्रश्न आहेत ते आपण समजून घेऊया. पहिला आहे, इतुके सुंदर जग तुझे जर, या ओळीतील तुझे म्हणजे कोणाचे? कवितेच्या सुरुवातीलाच आपण पाहूया, देवा तुझे किती. ही जी कविता आहे ही कुणाला बोललेली आहे? देवाला. देवाला बोलतोय एक लहान मुलगा, आहे की नाही? देवा तुझे किती सुंदर आकाश. तो देवाला सांगतोय की तुझं सगळं किती सुंदर आहे. मग इथं तुझं म्हणजे कोणाचं? देवाचे. मुलांचे, माणसांचे, देवाचे की सूर्याचे? याच्यामध्ये आपलं उत्तर आहे देवाचे. पर्याय क्रमांक 3. म्हणून इथं पर्याय क्रमांक 3चं वर्तुळ रंगवलेलं आहे. आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. दुसरा प्रश्न आहे, कवितेत सुंदर हे विशेषण कोणत्या नामासाठी आलेले नाही? या प्रश्नातून आपल्या लक्षात येतं की मराठीमध्ये व्याकरणाचा भाग आहे. त्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद अशा वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. नाम म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय हे आपल्याला समजलेलं असेल तर हा प्रश्न आपल्याला समजेल. नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं, पदार्थाचं, ठिकाणाचं, प्राण्याचं, कुणाचंही नाव असेल तर त्याला काय म्हणायचं? नाम. मग विशेषण म्हणजे काय? तर नामाबद्दल जास्त माहिती देणारा शब्द. हुशार मुलगा, ह्याच्यामध्ये मुलगा हे नाम आहे आणि मुलगा कसा आहे? हुशार. मग हे हुशार काय झालं? विशेषण. मुलाबद्दल जास्त माहिती कोणत्या शब्दानं सांगितली? हुशार या शब्दानं. म्हणून हुशार हा काय झाला? विशेषण. तसं सुंदर हे विशेषण कवितेमध्ये आलेलं आहे. आले की नाही? मग ते कशासाठी आलेलं नाही? आकाश. आकाशच्या आधी म्हणलंय की नाही तो मुलगा, देवा तुझे किती सुंदर आकाश. आपल्याला कुणासाठी वापरलेलं नाही हे शोधायचंय, पण आकाशसाठी वापरलेलं आहे. मग हा पहिला पर्याय आपला बरोबर आहे का? नाही. गाणे. गाणे सुंदर आहे असं कवितेत कुठं म्हणलंय का? म्हणजे सुंदर हे विशेषण गाणे ह्या पर्यायासाठी आलेलं नाही. त्यामुळे आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. तरी सुद्धा आपण आपले दुसरे पर्याय चेक करणार आहोत. फुले. कवितेतली ओळ काय आहे? सुंदरही फुले. म्हणजे फुलांसाठी सुंदर हे विशेषण आलेलं आहे. आपल्याला कोणतं आलेलं नाही असं विचारलंय. त्यानंतर चांदणे. चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे. म्हणजे चांदण्यासाठी सुद्धा सुंदर हा विशेषण वापरलेलं आहे. कशासाठी वापरलेलं नाही? तर गाणे ह्या पर्यायासाठी वापरलेलं नाही. म्हणून आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 गाणे. तो इथं रंगवलेला आहे. आता आपला पुढचा तिसरा प्रश्न आपण वाचूया. मुले कोणासारखी आहेत? तशी आम्ही मुले. तशी म्हणजे कशी? कुणासारखी? बघा, देवासारखी, वेलींसारखी, पाखरांसारखी का फुलांसाठी?
बघा इथं कवितेमध्ये आपण जाऊया आणि सुंदर वेलींची सुंदर ही फुले तशी आम्ही मुले, तशी म्हणजे कशी, जशी सुंदर वेलींची सुंदर फुलं आहेत तशी आम्ही मुलं आहोत. म्हणजे कुणासारखी आहेत, वेलींच्या फुलांसारखी. म्हणून आपला जो पर्याय क्रमांक 4 फुलांसारखी हा जो आहे तो आपल्याला रंगवायचा आहे. त्यांनी इथं तो रंगवून दिलेला आहे. हा नमुना उतारा नमुना कविता समजावून घेतल्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या सरावासाठीच्या कवितेकडं. चला आता आपण आपली सरावासाठीची जी कविता आहे ती वाचून समजून घेऊया आणि त्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते कशा प्रकारे सोडवायचे हे पाहूया. एक वाफ हलकी फुलकी, तिला लागली एकदा डुलकी, झोपेत लागली चालायला. कोण लागली चालायला, वाफ. कविता कुणाबद्दल आहे समजून घ्यायचंय, नुसतंच वाचायचं नाही, समजून घेत घेत वाचायचं. एक वाफ हलकी फुलकी म्हणजे वाफेबद्दल ही कविता आहे. तिला लागली एकदा डुलकी, झोपेत लागली चालायला, उंच आभाळात तरंगायला, उंच गेल्यावरती मग तिचा झाला मऊ ढग. कधी झाला तिचा ढग, जेव्हा वाफ उंच वर गेली. असं स्वतःला कविता समजावून सांगायची. ढगाला लागली गारगार थंडी, ढगाला लागली गार थंडी, वाफेची उडली घाबरगुंडी. ढगाला जेव्हा थंडी लागायला लागली तेव्हा वाफ घाबरायला लागली. हळूच पाहिलं वाकून खाली, आईची तिला आठवण आली. कोण आहे वाफेची आई, ह्याचा आपण विचार करायचा. वाफेला आलं खूप खूप रडू. आपल्याला जसं आपल्या आईची आठवण आल्यावर रडू येतंय आईपासून लांब गेल्यावर, तसंच वाफेला सुद्धा काय झालं, खूप खूप रडू आलं. धो धो पाऊस लागला पडू. तिच्या रडण्यानं मग काय व्हायला लागलं, धो धो पाऊस पडायला लागला. अशी ही कविता आपण समजावून घेतली. आता या कवितेवरचे प्रश्न वाचूयात आणि उत्तरं कशी ठरवायची ते बघूयात. पहिला प्रश्न आहे, वाफेने खाली वाकून पाहिल्यावर काय झाले. पर्याय आहेत, तिला मुले पावसात भिजताना दिसली. दुसरा आहे, तिला आईची आठवण आली. तिसरा आहे, तिला मऊ ढग दिसले. आणि चौथा पर्याय आहे, ती तरंगायला लागली. बघा इथं आपल्या कवितेमध्येच आहे, हळूच पाहिलं वाकून खाली, आईची तिला आठवण आली. खाली पाहिल्यावर काय झालं, तिला आईची आठवण आली. म्हणून पर्याय 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यामुळे आपण पर्याय क्रमांक 2चं वर्तुळ रंगवायचं आहे. आता आपण पाहूया दुसरा प्रश्न. वाफ उंच गेल्यावर ती कोण झाली. बघा इथं कवितेमधली आपली ओळ आहे, उंच गेल्यावरती मग तिचा झाला मऊ ढग. काय बनली वाफ, ढग बनली आहे की नाही. मग आपल्याला पर्याय आहेत, मऊ ढग, पाऊस, फुलपाखरू, पतंग. कोणचा पर्याय बरोबर आहे, मऊ ढग 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. म्हणून आपण 1 नंबरचं वर्तुळ रंगवणार आहोत. आणि आपला तिसरा प्रश्न आहे, वाफेचे रडू म्हणजे काय. व्हेरी गुड. वाफेला आलं खूप खूप रडू, धो धो पाऊस लागला पडू. म्हणजे वाफेचं रडू म्हणजे काय, पाऊस. हा पर्याय कुठे आहे, पर्याय क्रमांक 4. म्हणून आपण 4चं वर्तुळ रंगवायचं. वर्तुळ रंगवताना ते मध्ये तर व्यवस्थित भरलं गेलं पाहिजे, परंतु बाहेर येता कामा नये. असं व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला वर्तुळ रंगवायचं आहे. आणि अशा प्रकारे या कविता समजून घेऊन कवितेवरील प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. खूप सोपा भाग आहे हा, परंतु
समजपूर्वक वाचन ज्याला करता येईल त्यालाच हा व्यवस्थित सोडवता येईल. त्यामुळं समजपूर्वक वाचन करणं हे खूप महत्त्वाचं आहे.